येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. मी कुठेही जात नाही. तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मी येईन. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. अपरंपार असा आधार भयाच्या पार मनादाने, भजा स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव सौ सोनाली ताई यांचा आहे. या ताई ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. स्वामींनी यांना जो अनुभव दिला आहे तो त्यांच्या शब्दात आपण बघूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. मी आज इथे मला आलेले स्वामींचे छोटे मोठे अनुभव शेअर करत आहे. खूप दिवसांची इच्छा होती अनुभव सांगावा. ती इच्छा स्वामींनी पूर्ण करून घेतली. मी स्वामी सेवेत ती फक्त आणि फक्त माझ्या बहिणीमुळे. माझी बहीण ही स्वामींची खूप निस्सीम भक्त होती. आम्ही कधीही स्वामींना मानले नाही. आमच्या घरात कुलदेवतेची सेवा व्हायची, पण दुसऱ्या कुठल्याही देवतेची सेवा घरात कधीच होत नव्हती. ते म्हणतात ना, दुःखाचे दिवस आल्यानंतर आपण बरोबर देवाकडे धाव घेत असतो. तसेच काही झाले. माझी बहीण मला खूप दिवसापासून सांगायची की तू स्वामींची सेवा कर, स्वामींना शरण जा, पण मी तिच्यावरती कधी विश्वासच ठेवला नाही. पण त्या दिवशी काय झालं, ती अचानक मला बोलली, तू शेवटचा पर्याय मार्ग म्हणून एकदा तरी माझा ऐक, स्वामींना शरण जा, बघ तुझ्या आयुष्यातले सर्व प्रॉब्लेम हे स्वामी हळूहळू दूर करतील. ती असं बोलली, पण माझा तिच्यावरती विश्वास नव्हता. त्यामुळे मी थोडंसं दुर्लक्ष केलं. त्यानंतर मी अशी सहज गावामध्ये गेली होती. तिथे गेल्यानंतर काय झालं, तिथे स्वामींचा जवळ मठ होता. त्या मठात मी गेले. तिथे स्वामींचं दर्शन घेतलं आणि आरतीसाठी न थांबता मागं वळाली आणि तिथे निर्माल्य झालेली फुलं होती. म्हणून म्हटलं एक फूल यातलं घेऊन जावं. पण त्यावेळेस तिथे जे फुलं ठेवले होते त्यामध्ये स्वामींचा फोटो आणि त्यामागे दत्त महाराजांचा फोटो अशी प्रतिमा त्यात मला मिळाली. काय माहीत तेथे कोणी आणून ठेवला. म्हणून मी तो फोटो घेतला. मनात आलं की आपण घरी घेऊन जाऊया, म्हणून मी घरी घेऊन आले. जेव्हापासून ती प्रतिमा घरात आली तेव्हापासून घरातील वातावरण हे पूर्णपणे चेंज झालं होतं. मी स्वामींची आता सेवा करू लागले होते. मी जो फोटो आणला होता तो देवघरात न मांडता माझ्या कपाटावरती चिपकून दिला आणि घरच्यांना ते माहीत नाही व्हावं म्हणून मी लपून ठेवायची. कारण घरचे म्हणायचे, सासूबाई म्हणायच्या, तू देव खूप कडक आहे. स्वामींची सेवा करणं म्हणजे खूप कडक असतं. घरात मांसाहार करावा लागत नाही. आपल्या घरी तर खूप मांसाहार होतो. त्यामुळे तू घरी कधी स्वामींचा फोटो वगैरे स्वामींची सेवा करू नको. त्यामुळे मी तो फोटो माझ्या बेडरूममध्येच लपून ठेवला. जेव्हा माझं काम आवरायचं तेव्हा मी तो फोटो खाली घ्यायची आणि पाटावरती आणि भिंतीला चिटकून मी तो फोटो ठेवायची आणि स्वामींचं नामस्मरण करायची, तारक मंत्र म्हणायची. अशी माझी सेवा ही सुरू होती. त्या दरम्यान एक दिवस मी असेच स्वामीचरित्र पारायण केले. बेडरूममध्ये दरवाजा पॅक केलेला होता. स्वामीचरित्र पारायण झाले आणि मी आता स्वामींचे यूट्यूबला अनुभव ऐकावे म्हणून बेडवरती सरकली. तिकडे गेली. महाराजांकडे पाठ फिरून बसली. त्यावेळेस काय झालं, अचानक माझं लक्षच नव्हतं. त्यावेळेस माझं जो फोटो मी तिथे ठेवलेला होता तो फोटो माझ्यासमोर येऊन थांबला. कसं आला, काय आला, काही एक माहीत नव्हतं. मला तर आश्चर्याचा धक्का बसला. त्या दिवशी पण मी स्वामींना मनापासून म्हटली होती की स्वामी तुम्ही खरे असताल आणि इतरांना जर तुम्ही खरीच प्रचिती देत असताल, ते सांगता ते जर खरं असेल तर आज तुम्ही मला काहीतरी अनुभव द्यावा, असं मी स्वामींना बोलली होती आणि स्वामींनी तो दिला. प्रत्यक्षात स्वामी माझ्या घरी मला दर्शन देण्यासाठी आले होते मला असं वाटतं. कारण तो फोटो तिथून येणं हे शक्यच नव्हतं.
मी इकडे बसलेली तोंड करून तो फोटो वळून तिथं येणं कसं शक्य आहे, कारण माझ्याशिवाय रूममध्ये दुसरं कोणी एक नव्हतं. हा मला सर्वात मोठा पहिला साक्षात्कार स्वामींचा झाला. त्यानंतर काय झालं की हळूहळू आम्ही मठात जाऊ लागलो आणि स्वामींची सेवा करू लागले. माझे मिस्टर देखील स्वामींचे सेवेकरी झाले. मी मला घडलेला साक्षात्कार त्यांना सांगितला. मी मिस्टरांना बोलले की माझी खूप इच्छा आहे अक्कलकोट येथे स्वामींचं दर्शन घेण्याची, चला ना एक दिवस मला घेऊन. त्यावेळेस मिस्टर बोलले, हो, स्वामींची जेव्हा बोलवणे होईल, इच्छा होईल, तेव्हा आपण नक्की अक्कलकोट येथे जाऊया. आणि तो दिवस उगवला. स्वामींची इच्छा झाली आणि आम्ही अक्कलकोट येथे जाण्यासाठी निघालो. माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं की स्वामींना बेसनाचे लाडू खूप आवडतात, म्हणून मी स्वामींसाठी बेसनाचे लाडू बनवत होती. आणि मी प्रत्येक लाडू जेव्हा बनवून ठेवत होती तेव्हा स्वामींना म्हणायची, स्वामी तुमच्यासाठी लाडू बनवत आहे, पण हा लाडू खायचा बरं, असं मी प्रत्येक लाडूला म्हणत होती. माझे लाडू बांधून झाले. मी डब्बा पॅक केला आणि आम्ही जाण्यासाठी निघलो. अक्कलकोटमध्ये गेलो. तिथे खूप छान दर्शन स्वामींचे झाले. पण मी जो लाडूचा डब्बा आणला होता तो डब्बा माझ्या हातावरतीच होता. वटवृक्ष मंदिरात आम्ही गेलो. तिथे खूप गर्दी होती, ढकलाढकली झाली, त्यामुळे तो लाडूचा डब्बा मी तिथे देऊ शकली नाही. त्यानंतर मी पुढे आलं. स्वामी जिथे शयनस्थ होतात शयनगृहामध्ये मी गेली. तिथे गेल्यानंतर मी तिथे पाऊल ठेवला. त्याच वेळी तेथले जे पंडित होते ते जोरात ओरडले, ताई स्वामींचं लोटांगण घेऊन दर्शन घ्या. हे असं मलाच बोलले की मी गोंधळून गेले. त्यावेळेस ते पुन्हा बोलले की ताई मी तुम्हालाच बोलत आहे, स्वामींचं लोटांगण घेऊन दर्शन घ्या. मी त्याचप्रमाणे लोटांगण घेऊन दर्शन केलं. त्यावेळेस ते म्हणले, तुम्ही जे आणलं आहे ते माझ्याकडे द्या. मी गोंधळले की यांना कसं माहिती की मी काहीतरी आणलंय. ते म्हटले, जे लाडू आणले आहे ते द्या. मी त्यांच्या हातात लाडूचा डब्बा दिला. त्यांनी त्यातील एक लाडू काढला आणि स्वामींना मंत्र म्हणून ते त्या प्रतिमेला खाऊ घालू लागले. त्याच वेळेस ते म्हटले की मला देखील यातला एक प्रसाद द्या. मी त्यांच्या हातात दिला. हे का घडतंय, कसं घडतंय, मला काही एक कळत नव्हतं. मी पूर्णपणे गोंधळून गेली होती. मी बाहेर आली. त्यानंतर मी स्वामींना नतमस्तक झाले की स्वामी तुम्ही खरंच माझे हातचे लाडू खाल्ले. इथे आलेला मला सर्वात मोठा हा स्वामींचा अनुभव. त्यानंतर आम्ही घरी आलो. माझ्या मिस्टरांची स्वामींची सेवा ही सुरूच होती. मिस्टर रोज 6 ते 7 या दरम्यान रोज स्वामींच्या केंद्रामध्ये जात होते. न चुकता ते रोज जायचे. सकाळी फार गर्दी नसायची. ते अगोदर औदुंबर येथे जाऊन त्यांची सेवा करायचे, मंत्रस्तोत्र बोलायचे, त्यांची फुले ठेवून पूजा करायचे, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचे. त्यानंतर स्वामींच्या मठामध्ये प्रवेश करायचे. असे दिवस चालू होते. वार होता गुरुवार. गुरुवारीच मिस्टरांना स्वामींनी खूप छान प्रचिती दिली. ते औदुंबराच्या वृक्षाखाली बसले होते. फुले घेऊन गेलेले होते. पिवळा चाफा, पांढरा चाफा, लाल फुले असे विविध प्रकारची फुले घेऊन ते स्वामींच्या तिथे गेली होते. त्यांनी औदुंबराची पूजा केली आणि आता मंदिरामध्ये जाण्यासाठी निघले. म्हणून ते पूजेसाठी आणलेले फुले बघू लागले तर ते फुले ते नव्हतेच, कारण ते रोज 2 पिशव्या घेऊन जायचे. एक औदुंबरासाठी वेगळे आणि एक स्वामींसाठी वेगळी. जी स्वामींसाठी आणलेली पिशवी होती फुलांची ती पिशवी तिथे नव्हतीच. ते आश्चर्यचकित झाले की त्यांना वाटलं कोणीतरी नेली असेल. मग ते स्वामींच्या दरबारात गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी स्वामींना मुजरा केला आणि पाया पडले. त्यावेळेस त्यांना दिसलं त्यांनी जी फुले आणलेली होती ती फुले डायरेक्ट स्वामींच्या चरणावरती होती. त्यांनी तिथे असलेल्या सर्वांना विचारलं, तुम्ही माझ्याजवळून पिशवी आणून हे फुलं ठेवले आहे का? त्यातील प्रत्येकजण हा नाहीच बोलत होता. तेथे CCTV कॅमेरे देखील होते. ते म्हटले की आपण बघूया. त्यानंतर 2 दिवस गेले. त्यांनी बघितलं पण त्यांना काही एक कोणीच दिसलं नाही. ते बोलले की नाही काका, कोणीच दिसलं नाही, तुमच्याकडूनच चुकून तिथे ठेवण्यात गेली असेल. मी म्हटलं मी इथून उठलोच नाही तर तिथे कशी जाणार? त्यावेळेस ते बोलले की स्वामींची ही तुम्हाला आलेली प्रचिती आहे. माझ्या मिस्टरांना अशी स्वामींनी प्रचिती दिली. त्यानंतर असेच दिवस चालू होते. पुन्हा एकदा येथे स्वामींनी त्यांना साक्षात्कार केला.
माझे मिस्टर पूजेसाठी औदुंबराखाली बसले होते. त्यांनी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला, पण 10 मिनिटातच तो नैवेद्य तेथून गायब झालेला होता. कारण याआधी ते दररोज पूजा करायचे आणि दुसऱ्या दिवशी येऊन बघायचे तेव्हा ती खडीसाखर तिथेच असायची. पण आज वेगळंच काही घडलं होतं. जो खडीसाखरेचा प्रसाद ठेवलेला होता तो प्रसाद तेथे नव्हताच. स्वामींनी असे 2 वेळेस माझ्या पतीला साक्षात्कार दिले. ज्यावेळेस स्वामींचे हे साक्षात्कार मिळाले, दर्शन घेतले, त्याच दिवशी माझ्या मुलाचे देखील पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झाले होते. स्वामींनी हो आशीर्वाद दिला असे मला वाटते. खूप दिवसापासून माझा मुलगा यासाठी झगडत होता. खूप म्हणजे खूप 5-6 वर्षापासून तो भरती करत होता, पण 1-2 मार्कावरून त्याची जायचं. त्याला आम्ही खूप बोललो की तू दुसरा नोकरी कर, दुसरा व्यवसाय कर, पण त्याची इच्छा होती की पोलीसच बनायचं. तर स्वामींना मी विनंती देखील करत होती की स्वामी, त्याच्या नशिबात नसेल, पण त्याच्या नशिबात आणण्याचं काम आता तुम्ही करायचं आहे, असं मी बोलायची. आणि खरंच स्वामींनी ती इच्छा देखील आमची पूर्ण केली. स्वामींच्या कृपेने आता सर्व जीवन हे सुखमय चाललं आहे. आम्ही खूप आनंदी आहे. घरचं वातावरण हे खूप छान आहे. स्वामींच्या चरणी आता एकच प्रार्थना आहे, स्वामी, जोपर्यंत या देहामध्ये हा प्राण आहे तोपर्यंत होठावरती फक्त तुमचं नामस्मरण असो. तुमची निरंतर सेवा या पामराकडून करून घ्यावी. जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचवावं. तुमचा मार्ग त्यांच्यापर्यंत सांगण्यात यावा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. असा मला स्वामींनी दिलेला छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना आणि या दादांना स्वामींनी दिला आहे. खरंच निस्वार्थ भावनेने, मनापासून, श्रद्धेने, त्याचबरोबर नित्यनियमाने जो स्वामींना भजतो, स्वामींची सेवा करतो, त्याचा योगक्षेम स्वामी प्रत्यक्षात चालवतात. आणि असे असंख्य अनुभव आत्तापर्यंत स्वामींनी आपल्या भक्तांना दिले आहेत. तुम्हाला देखील असेच अनुभव येतील. फक्त स्वामींची मनापासून सेवा करा. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.